राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार यासह विविध महत्वाकांक्षी योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी पालक सचिव श्री डवले यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवन संरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपाट, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर कश्मीरा संखे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालक सचिव श्री डवले म्हणाले की एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. अशा परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेने पाणी साऱ्याचे काटेकोरपणे नियोजन करावे, त्यासाठी कृती आराखडा तयार करावा, शेतकऱ्यांना कमी पाण्यावर आधारित पिकांच्या पेरणीसाठी प्रोत्साहित करावे, राष्ट्रीय आणि सहकारी बँकेने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत पतपुरवठा करावा, कृषी विभागाने बी बियाणे, रासायनिक खतांच्या उपलब्धतेचे नियोजन करावे, त्याचबरोबर चारा उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, धरणांमधील गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांची युनिक पायाभूत सुविधा पोर्टलवर MHUID क्रमांकाची नोंदणी करावी, आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा निपटारा तातडीने करावा, जिल्ह्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीला आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, त्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार, आशा स्वयंसेवकांची मदत घ्यावी अशी सूचना दिल्या. यावेळी पालक सचिव श्री डवले यांनी जिल्हा नियोजन समिती, ॲग्रीस्टॅक, मोबाईल टॉवरसाठी जमिनीची उपलब्धता, 7/12 उतारावर वन जमिनीची नोंद, पूरक वनीकरण जमीन बँक आदी योजनांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना इंधन, गॅस सिलेंडरची उपलब्धता, पाणी टंचाई निवारणासाठी केलेल्या उपाययोजना, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून राबवलेले विविध उपक्रम याची सविस्तर माहिती दिली. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.